नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत, झणझणीत आणि वर्षभर तोंडाला पाणी आणणारं कारल्याचं लिंबाचं लोणचं. कारल्याची कडू चव आणि लिंबाचा आंबटपणा यांचा असा मस्त बॅलन्स होतो की भाजी आवडत नसली तरीही हे लोणचं नक्की आवडेल. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 पाव कारले घेतले आहेत. 8-9 लिंब मी घेतले आहेत. तुम्हाला जेवढे घ्यायचे तुम्ही तुमच्या मापाने घेऊ शकता. इथे आपण याला आता चॉप करून घेऊया. मी इथे एका लिंबाचे 8 भाग करणार आहे. तुम्हाला जास्त करायचे तुम्ही करू शकता किंवा एका लिंबाचे तुम्ही 4 भाग पण करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला चॉपिंग करून घ्यायची आहे. अशाच प्रकारे बाकीचे सगळे लिंब तुम्हाला कापून घ्यायचे आहे. आता इथे मी तुम्हाला एक कारलं मी इथे कापून दाखवते आणि बाकी सगळे कारले मी एकसाथ नंतर कापून घेईल. इथे कारलं मी गोल कापलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीच्या शेपमध्ये कापायचं असेल तुम्ही कापू शकता. इथे मी थोडं कारलं जाड ठेवलं आहे म्हणजे ते शिजल्यानंतर खायला चांगलं लागतं. इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण चॉपिंग करून घेतलेली आहे. इथे शेप आणि साईज तुम्ही बघून घ्या. मी असं कापलेलं आहे. आमच्याकडे असं चालतं. मी इथे लिंबू पण माझे जे 8-9 लिंबू होते ते मी कापून घेतले आणि एका लिंबाचे मी इथे 8 भाग केले आहेत. तुम्ही पाहू शकता. अशी लिंबं तुम्हाला कापून घ्यायचे. आता मी कारल्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे जेणेकरून त्याचा थोडा कडूपणा कमी होऊन जाईल. कारल्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं आहे. पूर्ण मीठ छान असं फैलवून घ्यायचं आहे. पूर्ण कारल्यांना असं हाताने मीठ तुम्हाला लावायचं आहे. छान मीठ लावून घ्यायचं आहे आणि कारल्याला तुम्हाला रेस्ट करायला ठेवायचं आहे 15 ते 20 मिनटं. हळद असेल तुम्ही हळद पण लावू शकता, पण आम्ही हळद लावली नाही आहे. मी फक्त मीठ लावलं आहे इथे आणि याला आता रेस्ट करायला ठेवा 15 मिनटे. कारल्याला आपण रेस्ट करायला ठेवलं आहे. आता आपण इथे लिंब साफ करून घेऊया. प्रत्येक लिंबामध्ये बिया राहतात आणि त्या बिया जेव्हा लोणच्यामध्ये जातात तेव्हा त्या कडू लागतात. त्यासाठी आपण आधीच इथे बिया वेगळ्या काढून घेणार आहोत. सगळ्या बिया मी वेगळ्या काढून घेतल्या आणि पूर्ण लिंब मी एका पातेल्यात जमा केले. आता ह्या बिया आपण फेकून द्यायच्या आहेत. आपल्याला या लोणच्यामध्ये वापरायच्या नाही आहे. कारल्याला 15 मिनटं झाली आहेत. आता याला आपण वॉश करून घेऊया. छान 2-3 पाण्याने तुम्हाला याला धुवायचं आहे कुचकरून. छान असं पिळून यातलं पूर्ण अर्क काढून घ्यायचं आहे. कडूपणा यामुळे कमी होतो आणि कारलं खायला चांगलं लागतं. छान पाणी पिळून घ्यायचं आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता कसं पिळतं आहे पाणी. तसं पाणी तुम्हाला पिळून घ्यायचं आहे पूर्ण कारल्यांमधनं आणि कारल्याचं जे पाणी खाली उरणार आहे ते तुम्हाला फेकायचं आहे. आपल्याला ते पाणी यूज करायचं नाही आहे कारण आपण पूर्ण जे लोणचं आहे हे तेलात बनवणार आहे. यामध्ये थोडंसं पण पाणी आपण वापरणार नाही आहे. तर असे तुम्हाला कारले छान पिळून घ्यायचे आहे. कारलं थोडं जाडच कापायचं आहे तुम्हाला, जास्त पातळ कापायचं नाही आहे. चव छान लागते त्यामुळे. इथे मी कढई ठेवून घेतली आहे. आता मी कढईमध्ये 1 पाव असं माझ्या हिशोबाने असं तेल घालणार आहे. 1 पावभर मी तेल इथे वापरलं आहे. तुम्ही कमी जास्त तेल करू शकता. इथे मी 1-1.5 चमच मोहरी टाकून घेतली आहे. 1-1.5 चमच इथे तिखट घेतलं आहे, ते पण टाकून घेणार आहे तेलामध्ये. त्याला छान परतवून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण लिंब जी आपण कापली होती ती टाकणार आहे या फोडणीमध्ये. तर आधी मसाले टाकून घेऊया. हळद मी इथे टाकली आहे. 1-1.5 चम्मच हळद आहे. आता आपण इथे लिंबू आणि कारलं जे आपण साफ केलं होतं छान कापून आपण जे ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे. लिंबू टाकलं मी, आता कारलं पण याच्यामध्ये सोडलं आहे. फ्रेश लिंबू आणि फ्रेश कारलं घेतलं तर लोणचं आणखी छान होतं. हे कारलं फ्रेश आहे त्यामुळे एकदम हिरवंगारच दिसतं आहे. इथे मी मीठ टाकून घेतलं याच्यामध्ये. आता ह्यामध्ये आपल्याला 2 चिमूट अशी हिंग पण टाकायची आहे. आपण इथे हिंग टाकून घेऊया. हिंग मी इथे 2 चिमूटवडी अशी हिंग टाकली आहे. तर याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्या लोणच्याला शिजत ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच आज ठेवायची आहे. जास्त मोठा गॅस करून आपल्याला लोणचं शिजवायचं नाही आहे. इथे मी लोणचं झाकून ठेवलं आहे. 10-15 मिनिटे याला झाकून शिजवायचं आहे छान. आता इथे 10-15 मिनिटे झाली आहे. आता आपण इथे याला खोलून बघूया. तुम्ही बघू शकता कारल्याचा जो रंग आहे तो पूर्णपणे बदलला आहे. म्हणजे इथे कारलं जे आहे ते शिजलं आहे. आपल्याला जसं लोणच्यासाठी गरजेचं आहे तसं कारलं शिजलेलं आहे. तर इथे छान रंग आलेला आहे आणि कारल्या हात पण इथे चेक करून घेऊया की कारलं शिजलं आहे का नाही.
इथे कारलं शिजलेलं आहे. रंग बदलला म्हणजे कारलं शिजलं असं तुम्ही समजू शकता. पण तरी तुम्ही तुमच्या सोयीने जर थोडंसं ओव्हरकुक वाटत असेल तर करू शकता. इथे मी कारल्याचं लोणचं काढून घेतलं आहे. त्याला थंड करून मी इथे भरणीमध्ये त्याला भरून घेतलं आहे. असं चटपटीत वर्षभर टिकणारं आपलं हे कारल्याचं लोणचं तयार झालं आहे. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला लोणचं आवडलं का, जमलं का, किंवा तुम्हाला काहीही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. हे लोणचं तुम्ही वर्षभरासाठी 6 महिन्यांसाठी बनवून छान स्टोअर करून ठेवू शकता. आणि असं काही नाही आहे की सीझनल आहे वगैरे कधी बनवू नाही शकत. हे वर्षभर दोन्हीही आयटम आपल्याला अवेलेबल राहतात मार्केटमध्ये. आपण केव्हा पण बनवू शकतो. रेसिपी आवडली असेल तर फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा.